Style. Style is the answer to everything. A fresh way. हाय गाइज एंड वेलकम बैक टू दीक्षा प्रतीक एंटरटेनमेंट. आणि आज मी बनवत आहे कोलबी, माझी फेवरेट. तर चला रेसिपीकडे पटकन वळूया आणि दाखवते तुम्हाला मी कशा प्रकारे कोलबी बनवणार आहे. मम्मी तुला पाणी भरलंय. आणि आमचा आता रात्रीचा पाण्याचा नंबर आला तर मम्मी पाणी भरते. चला प्रॉन्स. हो शमूडमू, आमचे शमूडमू पण आले. तर शमूडमू थांब ग. कोलबी बनवते तर हे ना राईच्या तेलात बनवते. कधी पण ना एक प्रकारचं तेल नाही खायचं. तेल नेहमी बदलून खायचं. कधी रिफाईन खा, कधी शेंगदाण्याचं तेल खा. आणि माझी मेरी बहन चमचे जरा कढीपत्ता दे. आता हे ना तेल आहे ना हे छान म्हणजे छान गरम होऊन द्यायचं. त्याला ना वाफ येते, असं स्मोक बोलतो ना आपण, तसं स्मोक होतं ते छान. त्याच्यातून धूर यायला पाहिजे. ते गरम होतं ना असं आहे बघा. आता ह्याच्यातून धूर यायला सुरुवात झाली आहे. मला दिसतंय की नाही माहित नाही. त्याचा कडवटपणा जातो. ते कढीपत्ता आणि अद्रक लसूणची पेस्ट पहिला आपण मिक्स करून घेऊया. बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की राईच्या तेलात बनवलेलं जेवण चांगलं लागत नाही किंवा ते वेगळं लागतं. काही वेगळं लागत नाही. रिफाईन पेक्षा चांगलं लागतं. याच्यामध्ये मी कांदा टाकणार आहे. कांदा पण ह्याच्यामध्ये परतून घ्यायचा. माझे सतत कंटिन्युइटीमध्ये व्लॉग्स येत नसतील त्याच्यामागचं कारण आहे की मी कामावरून उशिरा येते आणि मला वेळ मिळत नाही आहे. पण माझे खूप प्रयत्न चालू आहेत की मी कंटिन्यू राहू व्लॉगिंग करण्यामागे. तर बघूया. आता ह्याच्यामध्ये ना मला दोन टमॅटो टाकणार आहे आणि माझी सुरी. छान इकडे शिजतंय तोपर्यंत मी कापून घेते. आणि प्रतीक गेला आहे सारनाथमध्ये, कारण जयंती येते 14 एप्रिल आणि जयंतीची तयारी सुरू आहे सगळीकडे. त्याच्यासाठी आमचं सारनाथ बौद्ध मित्रमंडळ आहे ना, जयंती कशी करायची याची प्लॅनिंग करत आहेत. टमॅटोज कट होऊन झाले.
कांदा बऱ्यापैकी सॉफ्ट झाला आणि ह्याच्यामध्ये मी आता टोमॅटो टाकते. तुम्हाला दिसते की नाही मी थोडी सेटिंग चेंज केली. तर हे पटकन शिजण्यासाठी ना मी थोडंसं सॉल्ट आणि थोडंसं का सॉल्ट टाकला ना आपण ऑलरेडी, नंतर नाही टाकायचं सॉल्ट. आणि आता टमॅटो सॉफ्ट झाला बघा. टमॅटो छान सॉफ्ट झाला. आता त्याच्यामध्ये आपण आपले मसाले टाकणार. मिरची पावडर नव्हती जेवढी घेऊन टाकली. घाबरू नका. 1 चमचा हळद. तर मी ना इथे ऑलमोस्ट माझं सगळं मसाला प्रिपेअर झालाय. पण हे आता छान झालंय. ही आहे कोलंबी. याला मी लिंबू हळद लावून ठेवली होती बाजूला आणि एकदम हलकं मीठ बघू शकता. हे मी ह्याच्यामध्ये अशीच सोडणार आहे वरच्यावर. याला मिक्स नाही करणार, मिक्स नंतरला करणार कारण की ह्याचे फ्लेवर्स पाणी ह्याला सुटणार. तर त्याच्यासाठी मी पहिल्यांदा वाफेवर शिजवणार. मग लिंबू आणि हळदीचं पाणी. डोंट फॉरगेट व्हेन यू कुक you have to clean your gas. तर ते आणि ह्याच्यामध्ये आता मी कोलंबी टाकली आणि हे झाकण लावून ठेवलंय. कोलंबी मी अशीच ठेवली आहे वरच्यावर कारण की तिला पाणी सुटतं. ते पाणी खाली मसाल्याला लागायला हवं, त्यामुळे तसं मिक्स पण करू शकते पण मी केलं. आणि माझी मम्मी हाय कर. पाण्याचा टाइम बिम काय वाढ बघते. पाण्याचा टाइम बदलायचा. आता हे तुम्ही बघू शकता. ह्याला स्वतःहून पाणी सुटलंय. आपल्याला पाणी टाकायची गरज लागली नाही. आता तुम्ही हे असं सुकं, जर तुम्हाला ही सेमी ड्राय ग्रेव्ही पाहिजे असेल ना तर तुम्ही असंही खाऊ शकता. भाकरी सोबत छान लागतं. हे आपण छान बॉईल होऊन देऊया. मम्मी आपल्याकडे कोकम नाही काय? आमचं कोकम संपले. तर हे थोडं आपण उकळून घेऊया आणि भेटूया तुम्हाला बाहेर. मम्मी टीव्ही बघते. कुकिंग अगेन. ते भरलं. हे काय करतेस? झोप आहे. तुला कधी ग झोप नाहीत? कसली? जोरात बोल. ब्लाउज शिवलास? अजून काय राहिलं? चपला आले. तू गिफ्ट काय देतेस बोल. देते ना 28 ला गिफ्ट तुला. अरे यार, 29 ला आहे ना. 29 ला आहे ना. हा, बर्थडे कधी आहे? 29. साखरपुडा कधी आहे? सांग ना, साखरपुडा कधी आहे?
27 तुला गिफ्ट देते मी 28 ला. बोल ना. लाईफ टाइम एकदाच 25 वर्षाचं एकदमच उलटून तुला येईल ते गिफ्ट. आता गिफ्ट येईल. आता ते बनवलंय ना ते आहे ठेवलंय तर ते शिजलं नाही एकदा की मी जेवली का मग मी जाणार प्रतीकसोबत राऊंडला. तर तुम्हाला भेटते मी तेव्हा प्रतीक आल्यानंतर. ओके बाय. मिसेस शुभांगी झालंय ते काय ते बनवलं ते. झालं. आणि हे तू काय केली घेतलंस आहेस. माझं अजून लग्न नाही झालंय. हे काय हे करायला काय लग्न करायला लागतं सगळं. आपत्ती पाहती आपत्ती पाहती. क्या बोला तूने? हे सर्व टाकू ना ब्लॉगवर. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. ते टाकू ना ब्लॉग मध्ये. प्रतीक आता आलाय वरती. आमचा राऊंडचा टाइम झालाय. मम्मी जाऊन येते राऊंडला. जेव. मिस्टर प्रतीक केले आलेत. हा मिस्टर प्रतीक केले ब्लॉग काम बस. मिस्टर प्रतीक आलेले आहेत. माझ्याकडे सेल्फी स्टिक काय आहे. हाय मिस्टर प्रतीक केले. हाय. प्रतीक केले सध्या जयंतीच्या तयारीत आहेत. कशी चालली तयारी. आमचा डेली राऊंड असतो बॅच स्टँडला. मी तर राऊंड मारायला आलोय. सो गाईज आता माझं मस्त पेनी जेवण झालं आहे. आणि तुम्हाला जर माझे व्लॉग्स आवडत असतील सो डू नॉट फॉरगेट टू लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब. प्रतीक्षा प्रतीक एंटरटेनमेंट अँड मीट यू इन टू द न्यू व्लॉग. बाय.